तर आहे ना, मी नवरीला नेहमी बाशिंग लावून देत असते, कारण की बाशिंग लावताना हेअरस्टाईल खराब होत असते. हॅलो एव्हरीवन, तर आज मी निघाली ऑर्डरसाठी. आपल्याला एक ब्रायडल ऑर्डर आहे. छान अशी रेडी झाली आणि अंबाडा बांधून घेतला, कारण की ऊन इतकं. आणि हे जे व्लॉग्स आहेत ते खूप अगोदरचे आहेत आणि मी खूप लेट पोस्ट करते. इकडे तुम्ही बघू शकता माझ्या स्टुडंट्सनी खूप छान अशी ज्वेलरी सेट करून घेतली आणि मी लगेचच माझ्या ब्राईडचा बिफोर लुक घेतला आणि फटाफट आपला आफ्टर मेकअपला सुरुवात केली. या सीझनची माझी ही फर्स्ट ब्राईड होती आणि इकडे बघू शकता मी छान इथे बेस रेडी करते. माझे स्टुडंट्स छान आपली व्हिडिओ काढतायत आणि ह्या जी बॅच स्टार्ट होती त्यावेळी त्या बॅचचे हे स्टुडंट्स आहेत. आणि इकडे बघू शकता अशा प्रकारे छान असा बेस मी माझ्या ब्राईडचा रेडी केला आहे. कॉन्टोर करते आणि फायनल लुक तुम्हाला लगेचच बघायला भेटेल. आणि आपली नेक्स्ट बॅच पण स्टार्ट होते जूनमध्ये. सो तुम्हाला जर ॲडमिशन करायचं असेल तर खालती मी कॉन्टॅक्ट नंबर देते. आणि इकडे बघू शकता माझ्या ब्राईडने खूप छान असा वेणी आणली होती चाफ्याच्या फुलांची, जी मी तिला छान खोप्याला लावून दिली होती. आणि हा होता तिचा फायनल लुक. गाईज, तुम्हाला लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तिच्या छोट्या छोट्या क्लिप्स घेतल्या आणि छान अशी व्हिडिओ पण पोस्ट केले. तुम्ही माझा इंस्टाग्राम आयडी चेक नसेल केला तर लगेचच जाऊन चेक करा आणि तुमची पण प्री बुकिंग करून ठेवा. आणि अशा प्रकारे होता तिचा फायनल लुक. आणि लगेचच माझी नवरी जाणार होती विधीसाठी. आणि इकडे बघू शकता त्यानंतर आहे ना, मी नवरीला नेहमी बाशिंग लावून देत असते, कारण की बाशिंग लावताना हेअरस्टाईल खराब होत असते. सो म्हणून मी असं हेअरस्टाईलच्या आतमधून तो दोरा टाकून देत असते. त्याच्यामुळे आपली हेअरस्टाईल पण खराब होत नाही आणि ब्राईडचा लुक पण जात नाही. आणि ब्राईड विधी वगैरे कंप्लीट करून लगेचच आली होती मेकअप. सेकंड लुक म्हणजे कधी कधी टचअप असतो आणि इकडे बघू शकता आपण हिचा फक्त टचअप केला आणि टचअप करून पण बेस इतका फ्लॉलेस दिसतोय. आणि गाईज, हा लुक कंप्लीट करून झाल्यानंतर आम्ही जस्ट खाऊन घेतला आणि निघालो होतो घरी जायला. आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.